नमस्कार. आंब्याच्या रसातील मोदक पाहून मनात आले ना, की या अंगारक चतुर्थीला असेच आमरसातील मोदक बनवूया. चला तर मग लगेचच आमरसातील मोदकाच्या तयारीला लागूया. आंबा चांगला गोड घ्यायचा. मग तो हापूस आंबा असू दे, बदामी आंबा असू दे किंवा केसर आंबा असू दे. पण आंबा मात्र गोड असावा. हां, पण जर आंब्याचा गर पिवळ्या रंगाचा असेल तर मोदक पिवळ्या रंगाचे होतील. आणि आंब्याचा गर केसरी रंगाचा असेल तर मोदक केसरी रंगाचे होतील. साधारण 2 ते 3 आंबे कापावेत व आंब्याच्या कापांना अशा प्रकारे उभ्या आणि आडव्या चिरा द्याव्यात व एखाद्या चमच्याच्या साहाय्याने आंब्यातील सगळा गर काढावा. अशा प्रकारे सर्व गर काढून घ्यावा. त्यातील थोडा गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालावा व त्यात 2 चमचे साखर घालावी व मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. पहा, अशा प्रकारे हा आमरस तयार झालेला आहे. गॅस ऑन करून गॅसवर एक जाड बुडाचं पातेलं ठेवावं. त्यात 1 किंवा 2 चमचे साजूक तूप घालावं. तूप विरघळले की त्यात 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घालावं. थोडं परतून घ्यावं. थोडं परतून झालं की त्यात ड्रायफ्रूट्स बारीक करून घालावे. 1 चमचा खसखस घालावी. 1 चमचा पांढरे तीळ घालावे व पुन्हा एकदा परतून घ्यावे. थोडा वेळ परतून झाल्यानंतर त्यात वाटलेला 1 वाटी आमरस घालावा व पुन्हा चांगले परतून घ्यावे. मग त्यात थोडा आंब्याचा बारीक केलेला गर म्हणजे जरा चौकोनी फोडी असलेला गर घालावा. व पुन्हा एकदा चांगले परतून घ्यावे. पहा, रंग किती छान आलेला आहे. आता त्यात 1 वाटी साखर घालावी. जर गूळ घालायचा असेल तर त्यात गूळ घालूनही सारण तयार केले तरी चालेल, पण मी मात्र ह्यावेळेस साखर घालून सारण तयार केले आहे. व हे आता सर्व एकजीव करून चांगले परतून घ्यावे व 2 ते 3 मिनिटांसाठी साखर विरघळेपर्यंत झाकून ठेवावे. पहा, 2-3 मिनिटांनंतर साखर कशी विरघळली आहे. पुन्हा एकदा सर्व सारण चांगले परतून घ्यावे. त्यानंतर त्यात 1 चमचा वेलची पूड घालावी व सारण जरा घट्टसर होईपर्यंत परतून घ्यावे. आता सारण तयार झाले आहे. आता त्याच गॅसवर एक कढई ठेवावी. त्यात 1 वाटी पाणी घालावे. त्या पाण्यात 1 चमचा साजूक तूप घालावे. 1 चमचा साखर घालावी व थोडे मीठ घालावे. त्यानंतर त्यात 1 वाटी आमरस घालावा व तो पाण्यात एकजीव करून घ्यावा. चमच्याने फिरवून आमरस व पाणी एकजीव झाल्यानंतर त्याला 1 उकळी येऊ द्यावी. एक चांगली उकळी आल्यानंतर त्यात 1 वाटी तांदळाचे पीठ हळूहळू घालावे व तेही आमरसात एकजीव करून घ्यावे.
चमच्याने फिरवून सर्व एकजीव करून घ्यावे. गॅस बंद करावा. व 10 मिनिटांसाठी झाकण ठेवावे. 10 मिनिटांनंतर ते सर्व पीठ एका मोठ्या परातीत काढावे. व जरा गरम असतानाच चांगले मळून घ्यावे. अशा प्रकारे ते सर्व पीठ चांगले मऊ होईपर्यंत मळून घ्यावे. व त्याचा एक मोठा गोळा तयार करावा. त्यानंतर त्यातील एक छोटा गोळा काढून घ्यावा व दोन्ही हातांनी गोल फिरवून घ्यावा. बोटांनी त्याची पारी किंवा वाटी तयार करून घ्यावी. त्या पारीला 5, 6 किंवा त्यापेक्षा जास्त पाकळ्या तयार करून घ्याव्या. मग त्यात सारण भरावे. व हाताच्या बोटांनी पाकळ्या एकाच बाजूने करून गोल फिरवत मोदक तयार करावा. पहा, अशा प्रकारे छानसा मोदक तयार करावा. त्याचप्रमाणे दुसरा मोदकही तयार करून घ्यावा. त्यातील एक छोटा गोळा काढून घ्यावा व दोन्ही हातांनी गोल फिरवून घ्यावा व बोटांनी त्याची पारी किंवा वाटी तयार करून घ्यावी. त्या वाटीला 5, 6 किंवा त्यापेक्षा जास्त पाकळ्या तयार करून घ्याव्यात. मग त्यामध्ये सारण घालावे. मग हाताच्या बोटांनी पाकळ्या एकाच बाजूने करून गोल फिरवत मोदक तयार करावा. अशा प्रकारे दुसरा मोदकही तयार करून घ्यावा. तसेच जर हाताने जमत नसतील तर साच्यानेही मोदक तयार करता येतात. आणि अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यावेत. एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवावे. पाणी उकळले की त्यावर एक मोठी चाळण ठेवावी. त्यावर केळीचे पान असेल तर केळीचे पान ठेवावे, नाहीतर एखादा स्वच्छ कापड ओला करून ठेवावा. त्यावर मावतील एवढे मोदक ठेवावेत. पंधरा ते 20 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून वाफवून घ्यावेत. त्याचप्रमाणे उरलेले मोदकही तसेच 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यावेत.
पहा 15 ते 20 मिनिटानंतर मोदक फारच छान तयार झालेले आहेत. सर्व मोदक तयार झालेले आहेत. मोदकांचा रंगही फार सुंदर आलेला आहे. हे मोदक चवीला खूप छान लागतात व मऊ लुसलुशीत होतात. तर ह्या अंगारकीला गणपती बाप्पांना आमरसातील मोदक बनवून नैवेद्य दाखवा. बाप्पा पण खुश आणि घरातलेही खुश. एकदा नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा. कसे वाटले आमरसातील उकडीचे मोदक? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.